नमस्कार मंडळी, गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी खमंग, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे रव्याचे लाडू। तर आजचे हे लाडू आपल्या घरच्या मोजक्या साहित्यापासून आपण घरी बनवणार आहोत आणि चव तर अशी एकदम मस्त आणि भन्नाट लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। चला तर मंडळी, जास्त वेळ न घालवता मी रव्याचे लाडू बनवायला घेते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। रव्याच्या लाडवासाठी मी इथं घेतला आहे बारीक रवा अर्धा किलो आणि साखर घेतली इथे मी 1 पावशेर। जेवढा आपला रवा आहे त्याच्या निम्मी साखर घ्यायची, म्हणजे आपला पाक बरोबर येतो। पाकात घालण्यासाठी मी घेतली इथं वेलची पूड, थोडे मनुके आणि तूप, रवा भाजण्यासाठी पण आणि पाकात घालण्यासाठी पण। कढई तापली आहे, यात आपण तूप टाकून घ्यायचं। तूप पागळत आलं की रवा घालायचा। याला अजून तूप लागले की याला भाजतच वरून तूप टाकायचं, म्हणजे रवा चांगला खमंग भाजला जातो। याला चांगला लालसर कलरवर असा चांगला भाजून घ्यायचा, खमंग असा, जेणेकरून लाडू आपल्याला असे कच्चे लागत नाहीत। मग रवा छान असं एकसारखा हलवत राहायचा, ज्यामुळे रवा खाली कढईला चिकटणार नाही आणि करपणार पण नाही अशा याने। ते एकसारखा हलवल्यामुळे रवा चांगला एकसारखा भाजला जातो, रव्याला छान रंग पण येतो। एकसारखा चांगला भाजल्यामुळे खमंग वास पण येतो। यामुळे एकसारखा रवा असा हलवत राहायचा। पण लहान मुलांना घरात खायला, शाळेतून आल्यावरनं वगैरे असे साठी पण हे लाडू करून ठेवू शकतो। हे आपला रवा आता बघा कलर पण बदललाय, चांगला लालसर कलरवर आलाय। रवा आपला भाजत आलाय, चांगला खमंग वास पण सुटलाय। तर आता आपण हा रवा बाजूला काढून घ्यायचा, पाक करून घ्यायचा। पातेलं चुलीवर ठेवायच्या आधी त्यात आपण साखर घालून घ्यायची। 1 पावशेर साखर, म्हणजे जेवढा आपण रवा आहे त्याच्या निम्मी ही साखर घेतलेली आहे। त्यात हे मी पावशेर म्हणजे 250 ml पाणी घेतलेलं आहे, तर ते घालून घ्यायचं। तरी आता चुलीवर पातेलं ठेवून याला चांगलं उकळी आणायची आणि हे सारखं हलवायचं, जेणेकरून पूर्ण साखर विरघळेल आणि खाली साखर पातेल्याला खाली चिकटणार पण नाही। याला साखर विरघळेपर्यंत सारखं हलवायचं, जेणेकरून साखर खाली चिकटली ना पाहिजे। आता आपली साखर विरघळले बघा, हे पूर्ण असं चांगलं उकळतंय, असं पूर्ण उकळून याचा पक्का पाक करायचा। आधी मध्ये याला सारखं हलवत राहायचं, जेणेकरून हा एकसारखा चांगला पक्का पाक होतो। काय आपण बशी घेतली, त्यात पाणी घेतले आणि पाण्यावर थोडेसे थेंब सोडून बघायचे। थोडं होत आलं, अजून थोडा राहिलाय बाकी गोळी व्हायची। ही अशी पूर्ण गोळी होत आली की आपला पाक झाला म्हणून समजायचं। याला अजून थोडा वेळ हलवूया, जेणेकरून आपला पक्का पाक तयार होईल। आपला पाक तयार आहे। आता पाण्यात सोडायचं, पूर्ण बघा गोळी होतीये। पूर्ण गोळी झाली की आपला हा पाक तयार आहे समजायचं। कसे आता पाक आपण उतरून घ्यायचा खाली। आपला पाक तयार आहे। यात आता हे थोडे मनुके गरम पाकातच टाकायचे, थोडी वेलची पूड चवीसाठी,
हलवून घ्यायचं. यातच गरम ह्याच्यात थोडे तूप घालायचं. तुपाने लाडू चांगले खुसखुशीत असे होतात. आणि ताक आपला बिघडू नये, लाडू आपले बिघडू नयेत, चांगले हे व्हावेत म्हणून थोडंसं वरून पाणी घालायचं, गार पाणी. पूर्ण रवा त्यात घालून एकसारखा करून आपण रवा चांगला भिजून फुगून येईपर्यंत त्याला झाकून ठेवायचं. पाक चांगला रव्यात मुरला की काढून परत त्याचे आपण लाडू वळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे सगळं पूर्ण चांगला रवा एकसारखा एक जीव पाकात भिजवून घ्यायचं. आणि हे आता एकसारखं केलेलं आपण हे आता झाकून ठेवायचं आणि ह्याला चांगलं मुरू द्यायचं. आधीमध्ये थोडंसं असं उघडून बघायचं जेणेकरून हे चांगलं ह्याच्यात पाक ह्यात चांगला मुरला पाहिजे यासाठी. तर आता आपण झाकून ठेवूया. हे झाकून ठेवलेलं आता आपण काढूया आणि परत एकदा थोडंसं हलवून बघायचं. कठीण तरी आलंय आणि एकदा सगळं हलवून घ्यायचं. आपला पाक म्हणजे पूर्ण पक्का पाक केल्यामुळं थोडंसं कठीण येतो, रवा चांगला भिजेल तसा. तर हे असं एकदा चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं जेणेकरून अजून चांगला त्यात पाक मुरून चांगला रवा चांगला अजून जरा चांगला भिजेल. तसं अजून यात अजून पाक आहे. हे सगळं एकत्र असंच काढून चांगलं एकसारखं करायचं आणि परत अजून थोडं ठेवून टाकायचं, झाकून ठेवायचं. तर हे आपण उघडून बघूया. आपला रवा चांगला फुलला आहे. तर लाडू वळून बघूया आपण होतोय का ते. रवा पण चांगला भिजला आहे. घेताना थोडंसं असं रवा चांगला फोडून घ्यायचा, ज्याने थोडे बारीक किटळे असतील, गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू आपता या सगळ्या ह्याचे वळून घ्यायचे. रवा पण किती चांगला फुलून आलाय वर, काय का. अशा पद्धतीनेच आता बाकीचे पण लाडू सगळे वळून घ्यायचे. तर आपले हे आता मऊसूद खमंग चविष्ट असे रव्याचे लाडू तयार आहेत. अगदी घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या कमी साहित्यात असे हे रव्याचे लाडू बनले जातात. तर तुम्हीही एकदा नक्की प्रयत्न करून बघा, तयार करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्यात शेअर करा. तसेच या रेसिपीवर आम्हाला कमेंट करून पण सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ते. आणि आमच्या गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.